ॲलोपॅथी वॉज फेवर्ड मोर देन आयुर्वेद. दॅट वॉज द चॅलेंज. तुम्ही नाही निवडत आयुर्वेदाला, आयुर्वेद तुम्हाला निवडतं. पण मला वाटतं महिलांचे जे प्रॉब्लेम्स असतात ना ते पिढ्यानपिढ्या सारखे आहेत. अनियमित पाळी. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाळी येण्याचं जे पिरियड्स येण्याचं जे टायमिंग आहे, जे पहिले 10 वर्षापूर्वी 14 वर्ष 13 वर्ष धरलं होतं. हो. पण आता तो पिरियड 7 आणि 8 वर्ष झाले. हो. दॅट इज व्हेरी डेंजरस. यू विल बी सरप्राईज टू नो की दूध हे कारण आहे या गोष्टीचं. ह्याला म्हणतात प्रिकॉशियस प्युबर्टी. तर म्हशीचं दूध जे आहे त्याला हार्मोन्सचे इंजेक्शन असे 15 मिनटं आधी देतात, भरभर दूध येतं आणि ते हार्मोन त्या दुधात येतं. मग तो साठा त्यांच्या प्युबर्टीपर्यंत संपून जातो. मग इन्फर्टिलिटीचा रेट का वाढला आहे? पण इतक्या लहान वयात त्या मुलींना आपण काय सांगणार? मग तुम्ही म्हणताय दुधामुळे हा प्रॉब्लेम होतोय, दूध घ्यायचंच नाही. मग आपण कॅल्शियम आणि प्रोटीनसाठी मग जर हा प्रॉब्लेम होत असेल तर वी शुड गो फॉर सम अदर सोर्सेस. पण आजकाल मी बघते ज्या मुली आहेत त्या त्यांची एक तर त्यांच्याकडे वेळ नसतो, बिकॉज दे आर बिझी इन देअर स्केड्यूल, दे आर बिझी, दे आर मोर कन्सर्न अबाउट देअर वर्क. डेफिनेटली मला असं वाटतं की पूर्वी पिरियड्समध्ये म्हणायचे की फार काम करू नका, थोडा आराम करा, त्यामागे पण काही कारणं असायची. अगदी बरोबर. आयुर्वेदाने स्पष्ट सांगितले की 4 दिवस आराम घ्यावा, कारण की हार्मोन्स हे जे असतात मॉडर्नच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगते ते खूप त्याचा तुफान उठलेला असतो बॉडीमध्ये. आजकाल खूप कमी वयात मेनोपॉज पण यायला लागलाय. अगदी बरोबर. दिनचर्यामध्ये आयुर्वेदाने 3 उपस्तंभ सांगितले आयुष्याचे: आहार, निद्रा, व्यायाम. आयुर्वेद काय म्हणतं? ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे कुठला? 3:30 वाजता. दुपारी झोपू नका, पण दुपारी झोपण आयुर्वेदाने नाही काढण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो खरं तर लोकांना. की म्हणजे व्यायाम करतात, स्पेशली जिम करतात, त्यांनी स्नेहस्वेदन तर नेहमी घ्यावं, कारण मसल टेअर असतो त्याच्यासाठी. फिमेल्समध्ये मेनली एक ट्रायड दिसतो: थायरॉइड, PCOD आणि डायबिटीज. इट्स अ ट्रायंगल, इट्स अ ट्रायड, आणि हा सगळ्यांना खाऊसारखा मिळतोय. हो. तर डायबिटीज हा फक्त म्हणजे खूप अर्ली डिटेक्ट व्हायला लागला आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी श्रुती विथ $I आणि सध्या आपण ऑन द टॉक्समध्ये भेटणार आहोत एका अशा व्यक्तीशी जिच्याबद्दल मला असं वाटतं माझ्यापेक्षा माझ्या आजीला फार कौतुक असणार आहे. अनफॉर्च्युनेटली माझी आजी आता ह्या जगात नाही आहे, पण ती असली असती तर ती आज खूप आनंदी झाली असती. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. कारण की तिला कायम असं वाटायचं की हे काय गोळ्या वेळा घेताय तुम्ही, हे बरं नसतं तब्येतीला. जे काय करायचं ना ते मुळापासून काढण्यासाठी आयुर्वेदिकच गोष्टी करायला हव्यात. आणि आज यासाठीच आपल्यासोबत आहेत आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली गाडेकर मॅम. हॅलो मॅम, कशा आहात? हॅलो, येस, आय एम गुड. मी छान आहे, मस्त आहे. आणि मी जसं म्हणाले की माझी आजी काय म्हणायची की जर का मुळापासून तुम्हाला उपाय करायचा असेल आणि तब्येत नीट ठेवायची असेल तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या. तर तुम्हाला पण लहानपणापासून हेच संस्कार देण्यात आले होते का, आणि म्हणून तुमची सुरुवात अशी झाली का की आपण ह्याच क्षेत्रात काहीतरी करूयात? हां, अगदी बरोबर. मला हे अगदी 100% पटतं, कारण मी सुद्धा माझ्या आजीला मी आयुर्वेदिक तेलं करताना बघायची. तो वास तो अजूनही मला आठवतो. तर आयुर्वेदाची आवड तेव्हापासूनच निर्माण झाली असावी. आणि लहानपणापासून आम्ही निसर्गाच्या सानिध्यात जास्ती होतो, तर ती एक आवड होतीच माझ्याकडे. आणि आमचे जे टीचर्स आहे ते आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही नाही निवडत आयुर्वेदाला, आयुर्वेद तुम्हाला निवडतं. सो इट इज व्हेरी ट्रू इन माय केस ऑल्सो. माझा बॅकग्राऊंड काहीच नव्हता की मी आयुर्वेद निवडल, कारण आयुर्वेद मराठीमध्ये, संस्कृतमध्ये हे मला मराठी लिहिता येत नव्हतं, कारण आमच्या शाळेत ही लँग्वेज नव्हती. तर तरी पण मी म्हटलं नाही, घ्यायचं, आपण करायचं. तर ह्या प्रकारे माझी जर्नी आयुर्वेदाबरोबर सुरू झाली. आणि म्हणजे तुम्हाला कोणी इन्सिस्ट नाही केलं की तू हे करायला हवंस? नाही, असं काही नाही. मला MBBSला पण ऍडमिशन मिळत होती, पण ती पुण्याबाहेर होती. पण मला पुण्याच्या बाहेर जायचं नव्हतं. पण माझ्याकडे डेंटल आणि आयुर्वेद हे दोन्ही ऑप्शन होते. तर माझे वडील म्हणाले की तू आयुर्वेद घे, डेंटल नको करू. म्हणून मग मी असं आयुर्वेदाकडे वळली आणि मी खूप खुश आहे. आता माझ्या प्रॅक्टिसला 26 वर्ष झालेली आहे. पण प्रत्येक दिवशी मी धन्वंतरी देवाला, माझ्या वडिलांना
मी खूप थँकफुल आहे की त्यांनी मला हे चांगलं गायडन्स दिला आणि हे निवडली. मला खरंच आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड इन माय प्रॅक्टिस. मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. क्या बात आहे. अँड वी आर ऑल्सो प्राऊड ऑफ यू. कारण की मला असं वाटतं अनेक पेशंट्सना तुमच्यामुळे आज चांगलं जीवनदान मिळालं आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की आयुर्वेद ही जी गोष्ट आहे, आता सगळ्यांना कळतंय की अरे नॅचरली रिकवर होण्यासाठी आपण आयुर्वेदिकच गोष्टी अप्लाय करायला हव्यात आणि त्या किती फायदेशीर आहेत. पण अर्थात जेव्हा तुम्ही सुरुवात करता एखाद्या क्षेत्रामध्ये तेव्हा अडचणी येतातच, तेव्हा चॅलेंजेस असतातच समोर. क्लिनिक सुरू करण्यापासून ते अगदी पेशंट्स नंबर वाढवण्यापर्यंत, त्यांचा विश्वास जिंकण्यापर्यंत हा प्रवास असणार आहे. तर सुरुवातीला काय धाकधूक होती का मनामध्ये की काय करावं, कसं करावं, काही चॅलेंजेस आठवत आहेत का? येस डेफिनेटली. जेव्हा मी ॲडमिशन घेतली, माझी ॲडमिशन होती, इट वॉज 1993. तेव्हा मला जेव्हा माझा कॉमन सेन्स म्हणायचा तू BMSला ॲडमिशन घेतली, तू आयुर्वेदच प्रॅक्टिस कर. आणि दॅट इनर कॉन्शियस वॉज व्हेरी ट्रू फॉर मी. जेव्हा माझे जे कलिग्ज आहे त्याच्यामध्ये 99% लोक आज ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताय, फक्त 2 जण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करताय, त्याच्यात मी एक आहे. चॅलेंजेस तर माझ्यासाठी भरपूर होतं. मराठी वॉज द चॅलेंज फॉर मी. जेव्हा मी सगळे माझ्या आजूबाजूला लिहायचे बोलताना माझ्या डोळ्यातनं पाणी गळायचं की अरे मला लिहिता येत नाही आहे. पण त्या काळात चॅलेंज ॲक्सेप्ट करून मी टोटल कॉपी डाऊन करायची, माझी शेजारची काय लिहिते ते बघून मी तसं मराठी लिहायला शिकले. बोलणं वेगळं असतं, लिहिणं वेगळं असतं. तर त्याप्रमाणे ते मी घेतलं. त्या काळामध्ये 93 ॲलोपॅथी वॉज फेवर्ड मोर दॅन आयुर्वेद. दॅट वॉज द चॅलेंज. पण मी कॉन्फिडंट होती माझ्या कन्सेप्ट्सला. मी 93ला जेव्हा ॲडमिशन घेतली, मी त्या सालापासून क्लिनिकल प्रॅक्टिससाठी मी डॉक्टर सान्यांकडं शिकायला जात होती ॲज अ स्टुडंट. तर मी 93पासून 99पर्यंत जोपर्यंत माझं एज्युकेशन चालू होतं, आय वॉज फुल्ली प्रिपेअर्ड विथ माय प्रॅक्टिकल नॉलेज. तर हे होतं. आणि आमचे सर नेहमी म्हणायचे की आयुर्वेदाला खूप चांगले दिवस येणार आहे, तर यू शुड बी फर्म विथ युअर डिसिजन. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की आयुर्वेदिक तुम्ही निवडलं आणि आता त्यात करिअर करायचं ठरवलं आणि आता गेली 26 वर्ष तुम्ही अनेक पेशंट्सना बरं करताय, बघताय. पण मला वाटतं महिलांचे जे प्रॉब्लेम्स असतात ना, ते पिढ्यानपिढ्या सारखे आहेत. अनियमित पाळी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि असं काही नाही की तो फक्त एका वयानंतरच होतो. आजकाल 24-25 वर्षांच्या मुलींना देखील हा प्रॉब्लेम यायला लागला आहे की आमचे पिरियड्स रेग्युलर नाही आहेत. कधी 8 दिवस अलीकडे येतात, कधी 8 दिवस पलीकडे येतात. कितपत स्ट्रेच होणं बरोबर आहे? आणि जर का हे होत असेल तर त्याचं काय कारण असू शकतं आणि त्यावर काय उपाय करू शकतो आपण? अगदी बरोबर. आता तुम्ही तर 25 वय सांगितलं. मी तर म्हणेल जेव्हा पाळी सुरू होते, दॅट इज मेनार्की, मी तर तेव्हापासून बघते. बर. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाळी येण्याचं जे पिरियड्स येण्याचं जे टायमिंग आहे, जे पहिले 10 वर्षापूर्वी 14 वर्ष 13 वर्ष धरलं होतं. हो. पण आता तो पिरियड 7 आणि 8 वर्ष झाले. हो. दॅट इज व्हेरी डेंजरस. का बरं? कारण काय? कारण हे आहे दूध. यू विल बी सरप्राइज टू नो की दूध हे कारण आहे या गोष्टीचं. ह्याला म्हणतात प्रिकॉशियस प्युबर्टी. पण हे फक्त मुलींमध्ये नाही, मुलांमध्ये पण दिसून आलंय. अच्छा. हां, तर म्हणजे हे लोकांना माहिती नाहीये. मी बघते की 8-9 वर्षाच्या मुलांना दाढी मिशा येत आहे, हे मी पाहिलंय. तर दूध कसं? तर हे जे आहे हे अडल्ट्रेशनमुळे आहे दुधाच्या. तर दुधामध्ये दूध येण्यासाठी गवळी लोक प्रोलॅक्टिन हार्मोन्सचं इंजेक्शन देतात की भरभर दूध यावं. आता नॅचरली गाई म्हशींना गाईमध्ये कमी असतं. आता ह्याच्यावर मी अभ्यास पण केला. मी स्वतः बरेच गवळींशी बोलले की हे काय प्रकार आहे असा. तर खूप विचारल्यानंतर मला कळलं की गाई ही 5 वर्ष दूध देते आणि म्हैस जी आहे तिला बाळ झाल्यावरच देते, ती त्याच्यानंतर देत नाही. तर म्हशीचं दूध जे आहे त्याला हार्मोन्सचे इंजेक्शन असे 15 मिनिटं आधी देतात, भरभर दूध येतं आणि ते हार्मोन त्या दुधात येतं. आता तो हार्मोन जेव्हा दुधात येतो तर त्याचे परिणाम काय? तर पहिला तर जे लहान मुली जे घेतात तर त्यांच्यामध्ये तो हार्मोन असे चेंजेस आणतो की त्याच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स और प्युबर्टी ही अर्ली येते. म्हणजे 7 आणि 8 वर्षाच्या मुलींना पिरियड्स येतात, मुलांना दाढी मिशा येतात. पण ह्याचं काय होणार ह्यानी? तर सजन्मता मुलींना एक ठराविक ओवमचा साठा घेऊन येतात ते. मग तो साठा त्यांच्या प्युबर्टीपर्यंत संपून जातो.
मग इन्फर्टिलिटीचा रेट का वाढलाय? माझ्याकडे इतक्या केसेस येतात की AMH जे आहे 0 आहे, नो ओवम, मग कन्सीव्ह कशी होणार? 25 आणि 26 वर्षाच्या मुलींना हा प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे ही गोष्ट तर ह्याच्यामुळे झाली. आता आपण मेनार्कीबद्दल बोलत होतो, तर मी असं पाहिले की पाळी आली आणि PCOD लगेच 2-3 मंथ्समध्ये, हे सुद्धा मी पाहिलंय. म्हणजे 25 वय तर खूप झालं. हो. तर मग हे जे आहे, तर ह्याच्यामध्ये खूप गोष्टी येतात. लाईफस्टाईल, तर पुअर लाईफस्टाईल मॅनेजमेंट हे खूप, म्हणजे लाईफ मॅनेजमेंट खूप पुअर आहे सगळ्यांचंच. पण टीनेजर्स आणि हे तर ॲडोलेसंट तर खूप आहे त्याच्यात. नाही, पण आता लाईफस्टाईलकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला एका वयात येतो की अरे आपण काय करायला हवं, डिसिप्लिन कसं हवं, काय खायला हवं. आजकाल त्याचा अवेअरनेस जास्त आहे, हे मला मान्य आहे. पण इतक्या लहान वयात त्या मुलींना आपण काय सांगणार की तुझं लाईफस्टाईल काय असायला हवं? पण ते सगळं त्यांच्या पेरेंटिंगवर डिपेंड आहे. कारण आता कसं आई वडील हे दोघं जॉब करतात, बरोबर. मुलं ते त्यांच्याकडे टाइम नसतो कुकिंगसाठी. तर मग आई काय करते, संध्याकाळी दमून येते, फोन उचलला, बुक केला, पिझ्झा आला घरात. तर पहिले जंक फूड तर हे आहेच. पूर्वी हॉटलिंग हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये 15 दिवसांनी 1 महिन्यानी असायची, कधीतरी. पण आता लाईफस्टाईल आहे, सॅटरडे आला जमके पार्टी. म्हणजे हे जे आहे हे बाहेरचं खाणं आणि ते पण जंक फूड, हे तर पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ झालेलं आहे. तर मग हे जे कल्चर आहे हे मुलांमध्ये पण आलेलं आहे. हे मुळात पालकांनी बंद केलं तर मुलांकडे ते येणार नाही. आणि तुम्ही म्हणालात की दूध हा प्रॉब्लेम आहे. आता कॅल्शियमसाठी तर दूध पिणं फार गरजेचं आहे म्हणतात. मग ते अगदी महिलांपासून मुलांपर्यंत सगळ्यांनीच. मग तुम्ही म्हणताय दुधामुळे हा प्रॉब्लेम होतोय, दूध घ्यायचंच नाही? नाही, दूध घ्यायचं ना, पण गाईचं घ्या, A2 गाईचं घ्या, असं करा. महाग आहे, पण हे असं हे प्रॅक्टिकल फॅक्ट पण आहे ना. म्हशीच्या दुधामध्ये हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग आपण कॅल्शियम आणि प्रोटीनसाठी, मग जर हा प्रॉब्लेम होत असेल तर वी शुड गो फॉर सम अदर सोर्सेस. जसं नाचणीमध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे. तर आपल्याला असे दुसरे सोर्सेस पण बघायला पाहिजे. म्हणजे आपला जो आहार आहे हा परिपूर्ण पाहिजे. जर आपल्याला हा प्रॉब्लेम फेस होतो तर आपल्याला त्याचं सोल्युशन पण काढायला पाहिजे. बरोबर. आणि आजकाल वेगन दूध खूप निघालेलं आहे. म्हणजे तुम्ही ओट्स पासून काढू शकता, आल्मंड मिल्क आहे, तर असे सोया मिल्क आहे. तर असं तुम्ही वेगळ्या दुधांकडे जा ना. प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन तर काढायला लागेल. आपण गवळी तर बदलू नाही शकत. मला वाटतं इतर वेळी आपण नुसते ऑनलाईन ॲप्सवर जेव्हा सेल लागला हे बघतो तेव्हा भराभर त्या ऑनलाईन शॉपिंगवर पैसे खर्च करतो. त्यापेक्षा जर का आपण आपल्या तब्येतीवर 4 पैसे खर्च केले आणि जर का आपण खरंच जसं मॅमनी सांगितलं की आपण सोया मिल्क असेल, आल्मंड मिल्क असेल, हे अदर ऑप्शन्स निवडले तर लहानपणापासूनच हे प्रॉब्लेम आपण टाळू शकतो. अगदी बरोबर है ना. म्हणजे हे पेरेंट्सवर डिपेंड होतं की मुलांना काय खाण्याची हॅबिट्स लावावी. हे खूप महत्वाचं आहे. सो ह्या काय खाण्याची हॅबिट आपण लावायला हवी, थोडक्यात सांगायचं झालं तर? म्हणजे तुम्हाला आता मुलांबद्दल बोलायचंय का ॲडल्ट्स बद्दल वी विल टॉक? नाही, आपण सांगितलं की लहान वयात ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर साधारणतः मुलांचा आहार काय द्यायला हवा? आता मुलांचा आहार हा ऑल ऑफ सडन नाही तयार होत. जेव्हा बाळ 6 महिन्यानंतर खायला लागतो, 1 वर्षात ते पूर्ण जेवण घेतं, तर आपण तेव्हापासून पालकांनी सवय लावायला पाहिजे. जेव्हा माझ्याकडं मी गर्भसंस्कार घेते, तर गर्भसंस्कारमध्ये जेव्हा असतात जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांना मी स्ट्रिक्टली सांगते, आहार त्यांचा तिथूनच सुरू होतो डे 0. तुम्हाला 0 to 6 मंथ्स बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचंय. बरोबर. मग मी त्यांना वारंवार फॉलोअप करते की तुम्ही देताय ना. पण आता कसं असतं की लेडीज वर्किंग असतात, तर मग त्यावेळेस त्या काय म्हणतात की आता आम्हाला वर्कला जायचं, ऑप्शन आहे. पण शेवटी फ्रेश दूध पिलं आईचं आणि पंप केलेलं ह्याच्यात खूप डिफरन्स आहे. पण ठीक आहे, मी तरी म्हणते, पण लेडीज इतक्या घाईमध्ये असतात की दे मेक अ पॉइंट की आता कधी मी सॅरेलेक्स सुरू करेल, मी कधी म्हणजे शी विल बी फ्री, पावडरचं दूध सुरू करेल. पण हे खूप चूक करतात बायका, हे असं करू नये. तर असं असतं की जेव्हा आईने आपण मातृत्व स्वीकारलंय, बाळाची तुमच्यावर जबाबदारी आहे, तर 6 महिने तुम्हाला बाळाला दूध कंपल्सरी द्यायचंच आहे. कुणीही घाई करू नये की मी वरचं दूध देणार. मग इतकी हौस असते सगळ्यांना, तो कधी तो फॅरेक्सचा डब्बा, सॅरेलेकचा डब्बा आणू नाही. बाळाचं गट तयारच नसतं हे पचवायला. तर हे तुम्ही अजिबात करू नये, माझं असं म्हणणं आहे. मग आहाराचा मेन विषय, पहिले बाळ जेव्हा घास घेतो
तेव्हा त्याला भाताची पेजपासून सुरू करायचा, हा त्याचा प्रथम आहार. मग तिथून 1 वर्षापर्यंत बाळाला हळूहळू हळूहळू हळू न्यायचं, आयुष्यभर जेवायचंच आहे. मग पेजपासनं, मग पेजपासनं मग नंतर हळूहळू तुम्ही खिचडी सुरू करता, पण त्या खिचडीमध्ये सगळ्या भाज्या द्या. मी तर म्हणते कारल्यापासून सुरुवात करा. कारल्यापासून सगळ्या पाल्याभाज्या, सगळे फळभाज्या हे सगळं इंट्रोड्यूस करा. मग हळूहळू नॉनव्हेज पण काही खराब नाही आहे घेणं, तर तुम्ही त्यांना सूप द्या वेगळे वेगळे प्रकारचे. तर ह्या प्रकारे आहाराचा जो इंट्रोडक्शन असतो हा पहिले 6 महिन्यामध्ये, म्हणजे 6 ते 1 वर्ष आपण करतो. तिथं जर आईने हे इंट्रोडक्शन नाही केलं तर बाळाच्या टेस्ट बर्डला कळतच नाही. म्हणजे मग बाळ 1 वर्षाचं होतं, त्याचं ताट एवढंच असावं, छोटंच असावं, पण त्या ताटामध्ये घासा स्वरूपात प्रत्येक गोष्ट पाहिजे. आणि आपण नेहमी आपल्या स्टेपल फूडवरच जायचा. आपल्या पारंपरिक पद्धतीने जसा आहार असतो, वरण भात भाजी पोळी, अगदी बरोबर आहे, पण हेच घ्यायचं. पण हे तुम्ही किती घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं हे तुम्ही नंतर ठरवा. पण हे जे आपलं आहार आहे आपण तसंच घ्यायचं. तर 1 वर्षामध्ये आईचं, वडिलांचं, म्हणजे पेरेंट्सचं कर्तव्य आहे की तुम्ही हे महाराष्ट्रीयन झालं, पण तुम्ही जर नॉर्थ इंडियन असाल, साऊथ इंडियन असेल, तर तुम्ही त्याप्रमाणे घ्या. तुमचे जनरेशन्स जे खात आले, जेवत आलेत, तेच जेवण जर का तुम्ही बाळांना इंट्रोड्यूस केलं तर डेफिनेटली पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही टाळू शकता. आता मला सांगा की डिलिव्हरी नंतर पण बायकांना अनेक समस्या सुरू होतात. अगदी बरोबर. आणि त्यावर खरं तर काय करावं ह्याबद्दल माहिती ना आई देत, अगदी बरोबर, ना डिलिव्हरीच्या वेळेस डॉक्टर्स देत. मग त्या महिलेने काय करावं? अगदी बरोबर. माझ्या इकडे गर्भसंस्कारमध्ये मी प्रीनेटल म्हणजे बिफोर कन्सेप्शन, ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि पोस्टनेटल अशा 3 स्वरूपात घेते. जेव्हा लेडीज माझ्याकडे एनरोल करतात तेव्हा मी त्यांना पोस्टनेटल जे गायडन्स असतो त्याच्यामध्ये दे आर ऑलवेज कनेक्टेड टू मी. तर त्यावेळेस मी त्यांना पूर्ण शिकवते की तुम्हाला काय करायचंय. तर डिलिव्हरी झाल्या तुम्हाला सगळ्यात पहिले आयुर्वेदाने जे सांगितलं मी ते एक कन्सेप्ट त्यांच्याकडनं करून घेते. जसं डिलिव्हरी झाली की तुम्हाला 1.25 महिना केअर घ्यायची आहे, तुम्हाला डेली अभ्यंग घ्यायचा आहे, तुम्हाला स्वेदन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो स्वेदन म्हणजे अंगाला घाम आणणे. तर आपल्या पारंपरिक पद्धतीने तो स्टील बेड असतो, त्याच्यावर खाली शेगडी ठेवल्या जाते, त्याच्या खाली आणि शेक घेतला जातो. तो लोखंडी पलंग असायचा, त्याच्या खाली असायचा नाही, असावा. आताही तुम्ही करू शकता. येस, हे करा. तर हे कंपल्सरी आहे. पण आजकाल मी बघते ज्या मुली आहेत त्या एक तर त्यांच्याकडे वेळ नसतो, बिकॉज दे आर बिझी इन देअर शेड्यूल, दे आर बिझी, दे आर मोर कन्सर्न अबाउट देअर वर्क, की आता मला रिजॉईन करायचंय, बाळ झालंय. आता छोटीशी गोष्ट सांगते. एक पेशंट आहे, तिची डिलिव्हरी झाली आणि ती म्हणते मला काहीच होत नाही डॉक्टर, मला ना आता कॉल आले, आता ना मी कॉल्स घेऊ का, मी करू का. ते मी तिला म्हटलं मी तुला समजून सांगितलंय ना, तू असं नाही करायचं. नाही मला काहीच त्रास नाही, फक्त बसून करते. तिने नाही ऐकलं, तिचं वर्क रेझ्यूम केलं. 6 महिन्यांनी क्लिनिकला आली, माझं कंबर दुखी घेऊन आली ती माझ्याकडे. तर मग हे असं रिफ्लेक्शन होतं. तर जे रूल्स जे सांगितलेले आहे आयुर्वेदामध्ये, जे सांगितले इवन आपले पारंपरिक पद्धतीने आपले आजी लोक सांगतात ते फॉलो व्हायलाच पाहिजे, त्याच्या मागे सायन्स आहे. डेफिनेटली मला असं वाटतं की पूर्वी पिरियड्समध्ये म्हणायचे की फार काम करू नका, थोडा आराम करा, त्यामागे पण काही कारण असायची. अगदी बरोबर. आजकाल मॉडर्न थिंकिंग की पिरियड झाले आपण काही पण करू शकतो, काही नाही. मी जिमला बघते, मुली येतात आणि दे आर मेन्स्ट्रुएटिंग, दे आर वर्किंग हार्ड, पण मी त्यांना सरळ सांगते हे नाही आहे, असं नाही करायचं असतं. कारण की आयुर्वेद काय सांगतं की आयुर्वेदाने स्पष्ट सांगितले की 4 दिवस आराम घ्यावा. कारण की हार्मोन्स हे जे असतात, मॉडर्नच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगते, ते खूप त्याचा तुफान उठलेला असतो बॉडीमध्ये. तर मग त्याच्यामध्ये जर तुम्ही वात वाढवणाऱ्या गोष्टी केल्या तर त्यांनी ते डिस्टर्ब होणार, तुमची सायकल डिस्टर्ब होणार, सगळंच तुमचं पिरियड्स बिघडणार. एक तर जास्ती होणार पिरियड किंवा कमी होणार ब्लिडिंग, असं हे दोन्ही स्वरूप दिसून येतात. पण आजकाल हे कुणी बिलीव्ह करत नाही, बट रूट्स सांगतात की नाही हे असं करायला पाहिजे. आणि ह्याच्यात फक्त तुमचं वात वाढतो असं नाही, ह्याच्यामध्ये तुमचे सायकोलॉजिकल थिंकिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. खूप चिडचिड होते. तर मग आराम करणं हे गरजेचं आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही ऐकत असावे सगळेजण की नाही आमच्या आजी काकू जे होत्या त्या 4 दिवस बाहेर बसायच्या आणि पण ह्याच्या मागे असं काही देवाला हात लावणे हे काही नाही. पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की त्या बाईला आराम मिळावा, म्हणजे की तिचा वात नॉर्मल राहील आणि तिचे हार्मोन्स सेटल होतील आणि हा तिच्या बॉडीतला जो मलभाग म्हणावा तो निघून जाईल आणि ते स्मूथली होईल ऍक्टिव्हिटी. पण जर तुम्ही हे केलं
तर मी स्वतः पाहिलेले आहे की ज्या मुली वर्किंग असतात किंवा वर्कआउट्स करतात, रनिंग करतात, तर वात वाढला की मी हे पण पाहिलेले की अगदी पोटात इतकं दुखतं की गडगड लोळतात आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, इंजेक्टेबल्स घेतात, जे औषधं घेतात, पेन किलर्स. पण हे का घ्यावे ना? बरोबर आहे. नाही, मला असं वाटतं की जर का आपल्याला हे संस्कार देण्यात आले होते लहानपणी, आजी म्हणायची कावळा शिवलाय, तर यामागचं काय रिझन आहे ते आपल्याला जरी पुढे जाऊन कळलं, पण त्यामागे एक सायन्स आहे आणि त्यासाठी आपण आराम करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही आज आराम नाही करणार तर पुढे जाऊन स्ट्रेस वाढणार, तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होणार आणि मग त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर होणार आणि मग परत ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे परत आपल्याला वाटतं की अरे आपलं आयुष्य सुखी का नाही आहे. इथपर्यंत पोचायचं नसेल तर मॅमनी जसं सांगितलं आहे तसं आपण गोष्टी फॉलो करूयात. पुढे मला अजून एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की अर्थात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच तुम्ही सांगितलेल्या, पण आजकाल खूप कमी वयात मेनोपॉज पण यायला लागलाय. अगदी बरोबर. आता आपण बोललो मेनार्कीबद्दल बोललो, आता आपण थोडंसं प्रेग्नन्सीबद्दल बोललो. आता मेनार्की, आता माझ्याकडे जे पेशंट्स येतात मी बघते की हा जो पिरियड आहे इट स्टार्ट्स फ्रॉम 40 एज, इट मे लास्ट फॉर 55 एजपर्यंत मी पाहिलं आहे. आणि ह्या ड्युरेशनमध्ये बाईमध्ये, विमेनमध्ये खूप वेगळे वेगळे प्रकारचे चेंजेस सुरू होतात बॉडीमध्ये. फॉर एक्झाम्पल मी सांगते ना तुम्हाला ते सगळे, पण ही फेज जी असते जे विमेनच्या लाईफमध्ये ते पीकमध्ये असते, तिची रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्ती असते, तिचे मुलांचे एज्युकेशन चालू असतात किंवा ती तिच्या करिअरच्या अशा फेजमध्ये असते, ग्रोईंग फेजला, म्हणजे सगळ्या प्रकारचे टेन्शन तिच्या मागे असतात. करेक्ट. कारण 40 ते 55 मध्ये आता आपल्याला आयुष्य सेटल कसं करायचंय, आपले लोन्स कसे फेडायचे, नवीन काहीतरी कसं सुरू करायचंय, ते अगदी मुलांचं एज्युकेशन. बरोबर, अगदी बरोबर. मग ह्या पीक पिरियडमध्ये जेव्हा ती असते आणि तिच्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत राहतात, तर त्यावेळेस हे सगळे टेन्शन्स आणि स्ट्रेस आणि हार्मोनल चेंजेस ह्याच्यामुळे तिचे हे मेनोपॉजचा जो पिरियड असतो तो भयानक दिसून येतो. जसं की तिची मानसिकता तर बिघडून जातेच जाते, हे तो खूप पाहिलेले आपण. शी लँड्स अप विथ मल्टिपल सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स. ते सोडून सुद्धा तिच्या पिरियड्समध्ये हे इतके परिणाम होतात की लगेच खूप ब्लिडिंग होतं किंवा ब्लिडिंगच होत नाही किंवा इतके भयानक चेंजेस होतात युटरसमध्ये की गायनेकोलॉजिस्ट सरळ सांगते युटरस काढून टाका. पण युटरस काढणं हा पर्याय नाही, कारण युटरस हा एक व्हॅल्युबल एक ऑर्गन आहे बॉडीमध्ये. ऑपरेटिव्हचे तर कॉम्प्लिकेशन्स होतात, पण तुम्ही युटरस काढल्यामुळे सुद्धा कॉम्प्लिकेशन होतात. जेव्हा ती म्हातार एजला जाते तेव्हा मग लिगामेंट्स लूज होऊन पुन्हा प्रोलॅप्सचे चान्सेस वाढतात. आणि जर हा पिरियड तिने सांभाळला नाही तर कॅन्सरस चेंजेस होतात. जर युटरसमध्ये नाही झाले तर ब्रेस्टमध्ये होतात, कारण हे दोन्ही सिस्टम लिंक्ड आहे. तर ह्या प्रकारे मेनोपॉजमध्ये मी खूप केसेस बघते आणि मी हँडल करते. पण माझ्याकडे जो येणारा फ्लो आहे तो 10% आहे. 10% फ्लोमध्ये ज्या लेडीज येतात, पण त्यांचे मी आज इतके सारे पेशंट आहे की त्यांचे मी युटरस काढण्यापासून वाचवलेले आहे, ज्यांचे कॅन्सरस चेंजेस मी रिव्हर्स केलेले आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये हे आहे सामर्थ्य की आपण युटरस हेल्थ ही खूप ब्युटिफुली हँडल करू शकतो. आणि हे काय झाडपाल्याचे औषध आहे, केमिकल आहे ह्याच्यात? नाही. आजकाल कुठली वस्तू तुम्हाला विदाऊट केमिकल मिळते? बरोबर आहे. स्टार्ट युअर डे फ्रॉम पेस्ट. तुमचे टूथपेस्ट, तुमचे सोपपासून सगळे हेवीली केमिकलने युक्त असतात. तर आय एम व्हेरी प्राऊड की माझ्या दवाखान्यात जी वस्तू असते त्याच्यामध्ये केमिकल नाही आहेत. आयुर्वेदिक औषधांमध्ये आम्ही कुठलाही केमिकल नसतो. ओके, सो व्हेरी इंटरेस्टिंग. मला असं वाटतं की पौराणिक काळात देखील जेव्हा जडीबुटी असं म्हणायचं ना की उसका इस्तेमाल होता है, ऋषीमुनी देखील मला वाटतं त्यानेच लोकांना बरं करायचे आणि स्वतःही बरे व्हायचे. तर हा जो उपाय आहे हा डेफिनेटली नॅचरल आहे, ज्यामध्ये साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि ज्यामुळे आपल्याला प्रोलॉंग फायदाच होणार आहे. अगदी बरोबर. पण तुम्ही जसं म्हणालात की मेनोपॉज कमी वयात होत आहे, दोन्ही प्रकार दिसतात. कमी वयात पण होतो, म्हणजे 32 वर्षाच्या मुलीचे पिरियड सीज होऊन जातात, किंवा 55 एजपर्यंत हे दिसून येतो. दोन्ही ॲडव्हर्स कंडिशन आहे. पण आता अनेक महिला आता इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर इतकी माहिती येते की तुम्ही हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी हे सीड्स खा, ह्या गोष्टी करा, लाईफस्टाईल नीट करा, हे सगळं करूनही मेनोपॉज लवकर येतो. अशा वेळेला काय करायला हवं? मेनोपॉज हा एक नॅचरल इव्हेंट आहे. ह्याला तो आपण काही नाही करू शकत, हे तुमची बॉडी करणार आहे. आपण काय करू शकतो? आपला आहार चांगला ठेवायचा, आपण रेग्युलरली एक्सरसाइज करायचं, आपली दिनचर्या ही चांगली ठेवायची, केमिकल फ्री राहायचं,
दिनचर्यामध्ये आयुर्वेदाने 3 उपस्तंभ सांगितले आयुष्याचे. बरं. आहार, निद्रा, व्यायाम. आहार, निद्रा, व्यायाम. तर हे जे 3 उपस्तंभ आहे हे फक्त विमेन नाही, मेनसाठी पण आहे, प्रत्येकाला आहे की आपण आपला आहार नीट ठेवावा, आपण नित्य व्यायाम करावा आणि निद्रा, झोप. झोपायची कन्सेप्ट तर आय वुड लाईक टू स्पीक ऑन इट. प्लीज प्लीज. मला वाटतं काही महिला खूप प्राऊडली सांगतात की आम्ही इतकं कमी झोपतो आणि इतकं 24 तास आम्ही 24 आवर्स आम्ही काम करत असतो, पण विच इज नॉट गुड, ज्यामुळे अनेकांना मग मॅग्नेशियमचं सप्लिमेंट घ्यावं लागतं. येस. फॉर द बेटर स्लीप. हां, हे तर म्हणजे याच्यात खूप गोष्टी मी बघते माझ्या प्रॅक्टिसमध्ये की IT चे वर्किंग टायमिंग जे फॉरेनमध्ये असतात, 7 वाजता लॉग इन करतात, 4 पर्यंत जागे राहतात, हे पाहिले. टीनेजर्स दे आर सो प्राऊड, अरे कुणी झोपत नाही, पेरेंट्सने विचारलं 2 वाजले नाही, आमचे फ्रेंड जागे सगळे, हे उत्तर मिळतं. नंतर मग हे वर्क रिलेटेड, मुलांचे HR रिलेटेड, आणि बाकीचे जे यंगस्टर्स असतात, किती वाजता झोपता तुम्ही? आम्ही 1-2ला झोपतो. का? म्हणजे त्यांना हे वेगळं नाही वाटत की 1-2 वाजता झोपणे हे वेगळं नाहीये. खरंय. म्हणजे हे पेरेंट्सकडनंच पेरेंटिंग मी म्हणेल, हे नाहीये. हे म्हणजे हे झालं. आणि म्हातारे लोकांना तशीच झोप येत नाही, किंवा जो वर्किंग क्लास आहे त्यांना स्ट्रेस रिलेटेड झोप येत नाही. किंवा मग IT अजून एक महत्त्वाचं की आजकाल स्क्रीन एक्सपोजर इतकं आहे की त्याचे रेडिएशन्स घेऊन लॅपटॉपचे म्हणा, डेस्कटॉप म्हणा, तर त्याच्यामुळे ना असे ब्रेनमध्ये चेंजेस होतात की यू डोंट स्लीप. तर आता ह्याच्या मागे सायन्स काय, तर आपल्या ब्रेनमध्ये अल्फा, बीटा, गामा, थिटा अशा नावाच्या वेव्ज असतात, जे तुम्ही EEG इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफीमध्ये मॅपिंग करतो. जेव्हा सीझर्स येतात तेव्हा आपण जसं ECG काढतो तसं ते काढतो. तर असं आढळलं की तुम्ही जेव्हा हे स्क्रीन एक्सपोजर होतो लॉंग टर्म, तर ह्या वेव्समध्ये डिस्टर्ब पॅटर्न पाहिला आहे, रिसर्च हॅज बीन डन. ओके. हां, तर मग हे जेव्हा डिस्टर्ब पॅटर्न होतो तर ते तुमच्या ब्रेन सेंटर्सला नीट काम करून देत नाही. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा प्रकाश असतो तेव्हा झोप येत नाही. बरोबर आहे. अगदी बरोबर. तर तुम्हाला जर झोप यायची असेल, सपोज आपण काय करतो, शेवटच्या झोपेपर्यंत तो इंस्टाग्राम बघतो, रील्स बघतो, त्याच्याशिवाय झोप येत नाही असं नाही, झोपच येत नाही. तर तो स्क्रीन एक्सपोजर आहे. तुमच्या रॉड्स आणि कोन्स थ्रू ब्रेनला संवेदना मिळाली आहे, आपल्याला झोपायचं नाहीये. मग जरी तुम्हाला टेम्पररी झोप लागली तर यू गेट अप ॲट 1 or 2 o'clock. ही खूप कॉमन कंप्लेंट आहे. आता आयुर्वेद काय म्हणतं की जेव्हा तुम्ही झोपतात तेव्हा तुमची बॉडी हील होते. तुमच्या प्रत्येक तासाला एक ऑर्गन रिज्युनोवेट होतो. हां, तर तुम्हाला जर नॅचरली तुम्हाला स्वतःला रिबिल्ड करायचं असेल, तुम्ही झोप चांगली घ्या. आयुर्वेद काय म्हणतं, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे कुठला? 3:30 वाजता. पण तुम्ही जर 1ला झोपले तर 3:30ला उठणार आहे? नाही. तुम्हाला किती वाजता झोपायला पाहिजे? मी म्हणत नाही की तुम्ही अगदी 7-8ला झोपा, नाही, पण किमान 9:30, 10, 10:30 झोपा ना. तर हे अशा गोष्टी झोपाशी रिलेटेड आहे. मला तर सगळ्यांना सांगावं असं वाटतं की तुमची लाईफस्टाईलमध्ये झोप अतिशय महत्त्वाची आहे. दुपारी झोपू नका, पण दुपारी झोप पण आयुर्वेदाने नाही काढण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो खरं तर लोकांना, है ना, दुपारची. पण ती टाळून आपण रात्री जर का 10 वाजताच झोपलो तर, आणि जर का डोळे बंद होत असताना आपण स्ट्रेच केलं आणि ती सिरीज बघितली आणि ते एपिसोड कंप्लीट करून झोपूया, जरा 4 रील्स बघूयात, हे करूनच स्वतःच्या शरीराची आपण वाट लावतोय. त्यामुळे झोप ही फार महत्त्वाची आहे, पण ती वेळेत झोप घ्या, असं मॅमचं म्हणणं आहे. पुढे आपण अजून काही गोष्टी बोलणार आहोत. फॉर एक्झाम्पल, बायकांमध्ये हाडांबद्दलचे प्रॉब्लेम्स हे खूप कॉमन आहेत. म्हणजे इफ आय हॅव टू टॉक अबाउट दिस देन आय कॅन गिव्ह एक्झाम्पल ऑफ माय मदर. ती शिक्षिका होती आणि रिटायरमेंट नंतर एकदमच सगळं बंद झालं. त्यामुळे रोजचं जे रुटीन असायचं, घाई असायची, एक घरातल्या घरात पण एक लगबग असायची, ते सगळं काही स्थिरावलं. अगदी बरोबर. आणि मग तिला मग आता माझी कंबर दुखतीये, मग माझे पाय दुखत आहेत, मग आता तिचं नी रिप्लेसमेंट झालं. सो अशा अनेक गोष्टी महिलांमध्ये फार कमी वयातही बघितल्या जात आहेत. तर ह्यासाठी काय करायला हवं आणि ह्याचं कारण काय? हे बघा, माझी 90% प्रॅक्टिस हाडांवर आहे. ओके. 90% जे केसेस येतात माझ्याकडे ते सगळे स्पाईन रिलेटेड, नी रिलेटेड
आणि शोल्डर रिलेटेड येतात. माझ्याकडे सगळे problem ह्याच्यावर जाणवतायत. माझ्याकडे रोजचे पंचकर्म दोन्ही टाइम फक्त ह्याचेच चालतात. बर. हां, तर आता ह्याच्यावर तुम्ही जर विमेनबद्दल बोललात तर ह्याच्यात मी तुम्हाला पहिले सांगेल की येस, विमेनमध्ये हाडांचा प्रॉब्लेम येतो. आता अगेन आय कम बॅक टू द सेम पॉईंट की मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन जो हार्मोन असतो तो सीज होऊन जातो, तो बंद होतो प्रोडक्शन, म्हणून मेनोपॉज येतो. तर जेव्हा इस्ट्रोजन सीज होतो, इस्ट्रोजनचं फंक्शन काय असतं बॉडीमध्ये की ते हाडांची हेल्थ मेंटेन करतं. म्हणजे कॅल्शियम डिपॉझिशन जो असतो हाडांमध्ये तो इस्ट्रोजन करतो. बर. जर इस्ट्रोजन नसला तर हाडं हे हळूहळू पोरस व्हायला लागतात, खडूसारखे व्हायला लागतात. तर हे महत्त्वाचं कारण आहे. तर मग आता काय होतं, आपल्या ह्याचे लेडीज काय करतात, अगेन 40s नंतर जबाबदारी खूप जास्ती असते, तर त्याच्यामध्ये मग काय होतं की ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही. हा, इथं दुखतंय, ठीक आहे, मला काम करायचंय. हा, तर हे असं हे निग्लिजन्स खूप पाहिलेले आणि हे होतं 100% निग्लिजन्स होतं लेडीज करणं की हाडं दुखली तर त्याच्यावर कुठलंही काही ऍक्शन घेतल्या जात नाही. जोपर्यंत ती बाई पूर्ण बेडवर जात नाही तोपर्यंत ती काम करत राहते. हे आपल्या समाजात दिसून येतं. तर ह्याचं कारण आपल्याला कळलंय. तर मग ह्याच्यामध्ये हाडांची हेल्थसाठी आपला आहार आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम सप्लिमेंट पण खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम डिपॉझिट नाही होते, इस्ट्रोजन नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कॅल्शियम घ्या ना, कुठलेही घ्या, आयुर्वेदिक घ्या, ॲलोपॅथिक घ्या, फक्त खाद्यपदार्थ पुरणार नाही आहे, तो तर घ्या. जसं नाचणी म्हणा, कॅल्शियमयुक्त काही भाज्या असतात, जसं कॉलीफ्लावर आहे त्याच्यात आहे, दूध आहे, पनीर आहे. तर अशा गोष्टींमध्ये कॅल्शियम असतं. तर कॅल्शियम सोर्सेस घ्या तुम्ही. नॉनव्हेज आहे, पण ह्याच्यासोबत तुम्हाला हे पुरणार नाही. तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंट घेणं पण गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये खूप छान छान असे भस्म आहे की ते तुमचं ऑर्गॅनिकली तुमचं कॅल्शियम वाढवतात. फक्त कॅल्शियम घेऊन भागणार नाही, आपल्याला विटॅमिन D3 पण घ्यायचं आहे, जे कायम कमी दाखवतं आपल्याला. आता हे तर प्रत्येकाच्या रिपोर्टमध्ये मला ना 3 गोष्टी आढळतात. B12 कमी आहे, विटॅमिन D3 कमी आहे, आणि तिसरी गोष्ट यू विल सरप्राईज टू नो दॅट फॅटी लिव्हर. हा इतका वाढलेला आहे. आणि मी हे पण बघते की माझ्या आजूबाजूला किंवा पेशंट ग्रुपमध्ये लेडीज स्पेशली दे लँड अप विथ सिरोसिसहून मरतात. म्हणजे हे खूप कॉमन पाहिलेलं आहे. हे आता हे वाढलंय. तर हे जंकमुळे, येस. आणि अजून एक आहे, प्रत्येकाचं तुम्ही कुणी बघा, लीन पर्सन असलं तरी लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ट्रायग्लिसराइड्स वाढलेले आहे, फॅटी लिव्हर आहे. ह्याचं कारण आहे ऑइल आणि जंक फूड आणि बेकरी प्रोडक्ट्स. आता लोक बेकरी प्रोडक्ट्सवर इतके डिपेंड असतात, पण त्याच्यामध्ये जे अनहेल्दी फॅट वापरला जातो हे लोकांना लक्षात येत नाही. तो अतिशय डालडासारख्या पदार्थाशिवाय तुमचं बेकरी प्रोडक्ट बनत नाही. किंवा मार्जरीन वापरतात, ते डायजेस्टच होत नाही. तर हे सगळं तुमचं लिव्हर हेल्थ, मग लिव्हरवर बर्डन येतं, बरोबर ना. तर मग लिव्हरवर बर्डन आलं तर सिरोसिस, लिव्हरमध्ये चेंजेस हे सुरूच होतात. मग तुमचं पूर्ण सायकलच बिघडली. लिव्हर बिघडलं म्हणजे तुमची बॉडीच पूर्ण सायकलच बिघडतो. मेटाबॉलिझम हॅम्पर झालंय. मग मेटाबॉलिझम हॅम्पर झालं, वेट गेन होणार आहे, डायबिटीज मागे लागणार, सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डरच्या डिझिजेस तुम्हाला लागणार. तर हे झालं ह्या गोष्टी. तर मेन टॉपिक काय होता आपला की जे कॅल्शियमचे हाडांचे जे प्रॉब्लेम्स होतात, हाडांचे प्रॉब्लेम. तर मग ऑर्थो प्रॉब्लेम्समध्ये हे झालं. मग आता माझ्याकडे कॉमन असतात, माझ्याकडे अशा बायका येतात जे 50च्या 60च्या घरात असतात, त्यांच्या हाडं MRI सांगतं फ्रॅक्चर आहे मणक्यांमध्ये. अशी खूप कॉमन आहे. का ॲलोपॅथी, मग ते माझ्याकडे कसे येतात, पहिले ते सगळे ऑर्थोपॅडिक्सकडे जाऊन येतात, सगळे येतात. मग ते लोक सांगतात आम्ही काही नाही करू शकत, कारण तुमची हाडं ठिसूळ खडूसारखे झाले, आम्ही प्लेटिंग नाही करू शकत, काहीच करू शकत नाही. तुम्ही तिथं काही फ्रॅक्चर झालंय तर तुम्ही काही करू नाही शकत. मग त्यावेळेस ते आयुर्वेदाकडे येतात. मग त्यावेळेस आयुर्वेदामध्ये इतके ब्युटिफुल औषधं आहे की जे तुमचे, जसं शल्यकी आहे, तुमच्याला हाडजोड नावाचं आहे, अस्थि शृंखला म्हणून आहे. हे औषधं असं ते नावच सांगतात, हाडजोड, अस्थि शृंखला, अस्थिला वीव करणारे. असे खूप छान छान औषधं आहे की जे तुमची पोरोसिटी हे करून, आणि तुमच्या ॲलोपॅथीच्या कुठल्याही ट्रीटमेंट पॅकमध्ये त्यांच्याकडे तर नाहीच आहे तशी, पण त्याच्यापेक्षाही ब्युटिफुली कमी वेळामध्ये तुमची हाडं जोडून देतात. म्हणजे हे लोकांना माहिती पण नाहीये. असे माहिती पण नाहीये. जसं काही पेशंट्स येतात माझ्याकडे की त्यांना रिप फ्रॅक्चर आहे, क्लॅव्हिकल फ्रॅक्चर आहे, अशामध्ये ते लोक काही नाही करू शकत, तेव्हा ते आयुर्वेदात येतात. पण आयुर्वेदामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतके चांगले औषधं आहे, तेलं आहे की तुमचे ते 12 ते 15 दिवसामध्ये तुमचे हाडं जोडून देतात. आणि ह्याच्याकडं ह्याचं रेकॉर्ड आहे आपल्याकडे.
क्या बात आहे. सो मला वाटतं की एकतर ह्याचा अवेअरनेस लोकांमध्ये नाही आहे. लोकांना पटकन रिझल्ट हवेत असं पण असतं, त्यामुळे पण त्यांना आहे की नाही आम्ही ॲलोपॅथीने पटकन 2 दिवसात टेम्पररी रिझल्ट आम्हाला हवा आहे. येस. सो कदाचित ही घाई असावी म्हणून हे असेल. किंवा माहिती नाहीये की माहितीच आयुर्वेदामध्ये नाहीये. अशी औषधं असतात, अशी ट्रीटमेंट आहे. आता परवाच एक पेशंट आली, माकड हात तुटलंय, काहीच करू शकत नाही, पण ती खूप छान 8 दिवसात रिकवर झाली. का झाली? आयुर्वेदाने झाली. तर अशा गोष्टी आहे. मग ह्यासाठी आता जसं स्पा घ्यायला लोक जातात, स्पा आणि आयुर्वेदिक मसाज यात डेफिनेटली फरक आहे मॅम. या डेफिनेटली. हां, तर का घ्यायला हवा मसाज? आणि मसाज. हां. आणि जसं अभ्यंग आपण म्हणतो, तर काय त्याचे फायदे आहेत? ते महिन्यातनं किती वेळेला घ्यावे, ह्याबद्दल काय सांगाल? हां, अगदी बरोबर. माझ्याकडं काही असा क्लास आहे की ते रेग्युलरली माझ्याकडं, त्यांना काही त्रास नसतो, पण स्नेहन स्वेदन म्हणजे अभ्यंग, स्नेहन म्हणजेच अभ्यंग, अंगाला तेल चोळणे म्हणजे अभ्यंग, अभ्यंग आणि स्नेहन स्वेदन घेतल्या येतात. की म्हणजे व्यायाम करतात, स्पेशली जिम करतात, त्यांनी स्नेहन स्वेदन तर नेहमी घ्यावं, कारण मसल टेअर असतो त्याच्यासाठी. पण हे आयुर्वेद का सांगता अभ्यंग का घ्यावा, तर वातशांतीसाठी असतं ते. स्वेदन का घ्यावं, तर वातशांतीसाठी असतं. आणि हे लोक म्हणतात डिटॉक्स. डिटॉक्स म्हणजे काय, की जे पण तुमचे स्नेहन स्वेदन हे ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये पंचकर्माचं पूर्वकर्म सांगितलंय. म्हणजे बिफोर ॲक्च्युली परफॉर्मिंग द कर्म यू हॅव टू डू स्नेहन स्वेदन. पण ह्यानी काय होतं की जे पण दोष असतात ते कोष्ठात येतात. कोष्ठात म्हणजे पोटात येतात. आणि मग आपण त्याला अगदी वरच्या मार्गाने काढलं तर त्याला वमन म्हणतात. जर विरेचन स्वरूपात म्हणजे की जुलाब करून काढू शकतात. किंवा मग आपण रक्तमोक्षणला पण स्नेहस्वेदन करतो, नस्यला पण स्नेहस्वेदन आधी करतो. तर पंचकर्माचं पूर्वकर्म सांगितले. पण स्नेहस्वेदन घेताना प्रत्येकाने का घ्यावा, तर आता फॉर एक्झाम्पल आपल्या घरी AC आहे, फॅन आहे, फॅनला आवाज यायला लागला तर काय करतो आपण? ऑइलिंग करतो ना. शटरला आवाज यायला लागला, ऑइलिंग करतो. आपण तर नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी करतो, आपण तर लिव्हिंग आहात, तर आपला मेंटेनन्स तर पण इम्पॉर्टंट आहे की नाही? करेक्ट. मग आपल्याला ऑइलिंग करणं गरजेचं आहे. तर आपले सांधे का दुखतात, तर आपल्याला त्यासाठी ऑइलिंग करावं लागतं. तर हे ऑइलिंग म्हणजे स्नेहन आणि स्वेदन, असं आयुर्वेदाने स्नेहन स्वेदन सांगितलेलं आहे, जे प्रत्येकाने करावं. आपण लहान मुलांना करतो की नाही, पण हे लहान मुलांनी आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितली आहे, आपण बोलूया त्याच्याबद्दल. तर त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन अभ्यंग हे सकाळी सांगितलेलं आहे. अंघोळीच्या आधी तुम्ही तेल लावा आणि मग अंघोळ करा. आता आपण इतके बिझी आहोत तर इट्स नॉट पॉसिबल एव्हरी डे, पण वीकली वन्स, मंथली वन्स. हां, म्हणजे जसं आपण पूर्वी लहान असताना दर रविवारी एक केस धुवायचा वार ठरलेला असायचा. मला वाटतं त्या दिवशी जेव्हा आपल्याकडे एक अर्धा तास असतो तेव्हा आपण ह्या गोष्टी डेफिनेटली करू शकतो. तुम्ही जे जे उपाय सांगतायत मॅम, आता मला असं झालं की घरी जाऊन मला हे अप्लाय करायचं आहे. आय एम शुअर जे आपले व्ह्युअर्स असतील त्यांना पण कदाचित हीच फिलिंग येणार आहे. कारण तुम्ही म्हणतात ना, सोनाऱ्यानेच कान टोचावे, तसं आहे की डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच आपल्याला कळतं की हां, हे आपण करायला हवं. तर मला सांगा की आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदिक लाईफस्टाईल आपण का अप्लाय करायला हवी? आयुर्वेदाची जी व्याख्या दिलेली आहे की स्वस्थाचं स्वस्थ रक्षण करा पहिले, आतुरस्य व्याधिहरणम, म्हणजे आतुर म्हणजे पेशंट, नंतर तुम्ही पेशंट ट्रीट करा. तर आयुर्वेदाचा बेसच आहे की तुम्ही आजारी पडू नका. तर आजारी पडू नका तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर आयुर्वेदिक दिनचर्या फॉलो करायला पाहिजे. तर आयुर्वेदिक दिनचर्या काय आहे हे बरेच लोकांना माहीत नाही आहे. कारण ही आहे की सुरुवात मी तुम्हाला सांगितली की ब्रह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजे ब्रह्ममुहूर्ता 3:30 वाजता उठा. आपण बघतो ना, पशु पक्षी 3:30ला उठतात ना. हो, किलकिलाट सुरू होतो. मग आपण निसर्गापेक्षा वेगळे आहोत का? नाही. पक्षी कधी झोपतात? लवकर झोपतात, संध्याकाळी अंधार पडलं की झोपतात. झाडं पण लवकर झोपतात. आपण म्हणतो 7 नंतर हात नाही लावायचा. हां, मग आपण काय, आपण बुद्धिमान आहे ना, अतिबुद्धिमान झालेलो आहोत. आपण काय करतो, आपल्या सोयीप्रमाणे करतो सगळ्या गोष्टी. मग त्रास कोणाला होतो? आपल्यालाच होतो. तुम्ही बघितलं का पक्षी कुठेतरी जाऊन दवाखान्यात जात आहे? नाही. माणसांनी तुडुंब भरलेलं ना. का? कारण वी आर गोईंग अगेन्स्ट नेचर. तर मग आपण काय करतो, 3:30ला उठायला पाहिजे. आणि कॉस्मिक एनर्जीशी सुद्धा कनेक्शन हे सकाळी 3:30ला होतं. तर आपल्याला जी ऊर्जा असते सगळे दिवसभराची, ही आपण घेतच नाही. जे उठतात त्यांना मिळते, बरोबर. मग आयुर्वेद सगळ्यात पहिले म्हणतो तुम्ही ब्रह्ममुहूर्ते उठा.
त्याच्यानंतर अंजन दंतधावन सांगितले. तर दंतधावन म्हणजे काय, तर त्यावेळेस त्या काळी त्यांच्याकडं काय असं ब्रश वगैरे कन्सेप्ट नव्हती, पण त्यावेळेस निंबाच्या काडीनी तुम्ही त्याचं ब्रश सारखं बनवून त्यांनी दंतधावन करा. मग त्यांनी गंडूश सांगितले. गंडूश म्हणजे काय, की तुम्ही तेल किंवा काढा तोंडात धारण करा. आता त्याचा जो उपयोग आहे हे खूप मोठे मोठे टॉपिक्स आहे की त्यांनी तुम्हाला खूप बेनिफिट आहे, पण थोडक्यात तुम्हाला सांगते की गंडूश धारणने काय होतं की तुमचे दंत किंवा मुखरोग हे होत नाही, तोंडातले रोग होत नाही, घशातले. आता तुम्ही म्हणालात की आता बाहेरून आले तर प्रत्येकाला खोकला दिसतो, प्रत्येकाला खोकला. हा खोकला काय येतो, इट्स ब्युटी रिलेटेड टू पोल्युशन. करेक्ट. हां, तर मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्ही डेली गंडूश धारण करा ना. किंवा आता मॉडर्न कन्सेप्ट आहे ऑइल पुलिंग. ऑइल पुलिंग म्हणजे काय, इट्स गंडूश धारण ओनली. त्याच्यामध्ये काय करतात की तेल धारण करतात तोंडात, तर तुम्ही करा ना, मी नाही म्हणत नाही, दॅट इज ऑल्सो गुड. तुम्ही घ्या ना तेल, कुकिंग ऑइल जे पण असेल ते तुम्ही तोंडात धरा. किती धरणार, त्याच्यात लाळ मिक्स होते, खूप नका घेऊ, 2 चमचे घ्यायचं, तोंड बंद ठेवायचं, धारण करा. तर ह्यानी काय होणार, हे तुम्ही 20 मिनिटं धरा आणि थुकून द्या. ह्यानी काय होतं, तुमचे लाळ त्याच्यात मिळते, तुमचे लाला ग्रंथी हे ॲक्टिवेट होतात, विच हेल्प्स इन प्रॉपर डायजेशन. तुमचे दाताचं आरोग्य, तुमचे तोंडाचं आतनं आरोग्य, पॅलेटचं आरोग्य, तुमचे जे पण काही आता तर व्हायरस, कोविड व्हायरस हे सगळं त्याचे व्हेरियंट्स हे अजूनही ॲक्टिव्ह आहे, अजूनही ॲक्टिव्ह आहे. ते आता जो एक एपिसोड झाला आहे जानेवारीपासनं, तर प्रत्येकाला जे सर्दी खोकला झालेले आहे ते 3-3 महिने टिकलेले. तर हे तुम्हाला जर डेली बेसिसवर जर नको असेल तर तुम्ही करा ना गंडूश, तर त्याने तुमचे फेरिंग्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे सगळं झालं तर ते नीट होऊन जाणार. मग पहिला आपण पाहिलं दंतधावन, गंडूश, नस्य सांगितले, नाकात तेल टाकणे. तर तुम्ही नाकात जेव्हा तेल टाकतात तेव्हा आयुर्वेदाने सांगितले नासाही शीर्षोद्वारम, म्हणजे नाक हे डोक्याचं दार आहे. तर आयुर्वेद म्हणतं की जे मेंदू आहे तो मज्जा धातूंनी बनला आहे. मज्जा म्हणजे की ह्याला न्यूरॉन्स म्हणतात, नर्व सेल्स म्हणतात, त्याच्यात फॅट कंटेंट असतं जास्ती. तर तुम्ही जेव्हा इथं तेल सोडतात म्हणजे इथून ते इथे बसतं, इथं ऑलफॅक्टरी नर्व्स असतात, तिथून तो वीर्याने, आता तुम्हाला ते म्हणजे त्याचा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो असतो ऑइलचा, फक्त ऑइलनी नाही करत, तुम्ही दुधाने सुद्धा करू शकता, तुपाने करू शकता. तर त्याने तुमच्या तिथून जे औषध ॲब्झॉर्ब होतो तो एक थेंब असला तरी त्याचं खूप खूप ॲक्शन जबरदस्त असते. ते तुमच्या पूर्ण डोक्याचं पोषण करतं, तुमच्या डोळ्यांचं आरोग्य नीट होतं आणि तुम्हाला ते अल्फा बीटा गामा थिटा रेज आहे, वेव्ज आहे, त्या तुमच्या नॉर्मलाइज, म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य पण चांगलं राहतं ना. तेल कुठलं घालायचं असतं पण नॉर्मली जर तुम्हाला काहीच नसेल तर कोकोनट ऑइल टाका. मी तिळतेल नाही सांगणार, कारण कोकोनट ऑइल म्हणजे तुम्ही पॅराशूटचं नाही टाकायचं, कारण ते लोकल ॲप्लिकेशनसाठी असतं. कोकोनट कंप्रेस, हां, वॅक्स, तर कोल्ड प्रेस म्हणजे घाण्यावरचं इडेबल ऑइल तुम्ही टाकू शकता. तर हे झालं आपलं हे. मग अंजन सांगितले. अंजन अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल डोळ्यांचं आरोग्य सांभाळणं खूप खूप गरजेचं आहे, कारण आजकाल जितके व्यक्ती तेवढे मोबाईल असतात, मोबाईलच्या स्क्रीनला सतत एक्सपोजरमुळे डोळ्यांचं आरोग्य हे खचलेलं आहे, अगदी ड्राय पडतात डोळे. तर तुम्ही अंजन वापरा. तर अंजन तर तुपांजन अवेलेबल असतं, तुम्ही ते लावा. तर अंजन लावणं गरजेचं आहे, किंवा साधं तूप लावा, काहीतरी स्नेहद्रव्य लावा, स्वच्छ हात धुवून लावायचं असतं. हे सकाळी लावायचं की रात्री? ॲक्च्युली हे रात्री लावायला पाहिजे, पण दिनचर्याचा हा भाग आहे म्हणून मी सांगते. हां, हे झालं. म्हणून आपण ENT प्रमाणे चाललोय. आता कानामध्ये तेल सोडणे. आयुर्वेद सांगते की जे आपले कान आहे ते श्रोत्रेंद्रिय म्हणतात, एक इंद्रिय स्थान आहे जे वाताचे. साऊंड वेव्स ट्रॅव्हल होता हवे थ्रू, इथं वात आहे, वाताला स्नेहन द्या. पण आता हे म्हणजे हे करायला पाहिजे माझ्या मते. हां, तर तुम्ही हे करा. मग कानात पण तेल टाकायला, येस, कानात कोकोनट ऑइल टाका, तिळतेल टाका, इथं तिळतेलाचा वापर करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अभ्यंग, सर्वांग अभ्यंग करा. अभ्यंग करत असताना तुम्ही तुमचा जो शिरो म्हणजे मूर्धा म्हणतो आपण, मूर्धा भागी तुम्ही पोषण देणं अतिशय गरजेचं आहे. आजकाल तर तेल लावणं ही कन्सेप्टच राहिली नाही, पण केसांच्या आरोग्यासाठी रोज तेल लावणं हे गरजेचं आहे. तर मूर्धास्थानी तुम्ही पिच्चूधारण सांगितले, म्हणजे तेलामध्ये तुम्ही कापसाचा बोळा बुडवा आणि तो तुमच्या मूर्धास्थानी ठेवा, असं सांगितलेलं आहे. त्याला पिच्चू धारण म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही स्नेहन स्वेदन, त्याच्यानंतर मग गरम पाण्याने आंघोळ करा.
हे म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग की त्या काळात त्यांनी ऋषीमुनींनी काय सांगितलेलं आहे. आजकाल म्हणतात थंड पाण्याने आंघोळ करा, तुमचं स्किन नीट राहतं, तुमचं आरोग्य वाढतं. पण तुम्ही तर ऍक्च्युली तुम्ही हे तुमच्या क्लायमेट प्रमाणे जा. बर. जसं तुमचा देश असेल तसं, जसं प्रदेश म्हणजे आता आपल्या आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात तुम्ही कोमट पाण्याने किंवा गार पाण्याने करा. आणि हे प्रकृतीप्रमाणे पण आहे. तुम्ही पित्त प्रकृतीवाले असेल, तुम्हाला गरम दास्ते होणार, मग तुम्हाला गार पाणी चालेल. पण तेच वात प्रकृती, ज्यांना संधिवाताचे त्रास आहे त्यांना गार पाणी नाही चालणार. हा, असं आहे. तर मग हे पाण्याचं ह्याप्रमाणे आपण जजमेंट घ्यावं. आणि मग स्नेहस्वेदन आंघोळ झाली, त्याच्यानंतर आयुर्वेदाने सांगितले की तुम्ही आंघोळीच्या आधी तुम्ही व्यायाम करा. आता व्यायाम हा खूप अतिशय महत्त्वाचं गोष्ट आहे. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट व्यायाम आहे. का व्यायामावर महत्त्व देते? कारण आपण खूप इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल जगतो. आपण एका ठिकाणी बसलेलं, एक तर आपण काम करतो, जॉब करतो, बायका माणसं सगळे, मुलं असतात ते सतत स्क्रीनसमोर बांधलेले असतात आणि तिथे ते हलत नाही, बसून असतात, झोपून असतात. तर म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ही इनॅक्टिव्ह लाईफस्टाईलच झाली. साधा आपण टीव्हीचे रिमोट आहे, सगळ्यांचे रिमोट आहे, डिजिटलाइज झाली लाईफस्टाईल, तुम्ही उठतच नाही जागेवरचं. पण हे इनॅक्टिव्ह झाले तुम्ही. इनॅक्टिव्ह लाईफस्टाईलने आपली डिझिजेस तर होतातच, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात. तर मग व्यायाम हे महत्त्वाचं आहे. व्यायाम हा आता कुठल्या प्रकारचा करावा? तर ह्याच्यामध्ये आता जर आपण असं नाही की फक्त सगळंच आयुर्वेदान म्हणतं तसं म्हणजे व्यायामाचे कन्सेप्ट्स आहे, पण आपण आपल्या लाईफस्टाईल प्रमाणे बदलू पण शकतो. मॉडर्न थिंकिंगला सुद्धा आपल्याला बरोबर घ्यायला पाहिजे. तर जसं आयुर्वेदाने सांगितलं अर्धशक्त व्यायाम, म्हणजे की अर्धी तुमची ताकद आहे तेवढंच तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. स्ट्रेंथ ट्रेनिंग जे आपण म्हणतो, अति हेवी नाही. पण ते त्यांची कन्सेप्ट होती कारण ते ॲक्टिव्ह होते लाईफस्टाईलमध्ये, पण आपण टोटली इनॅक्टिव्ह आहे. तर आपल्याला आपल्या बॉडीच्या आपल्या गरजेप्रमाणे आपण व्यायाम करावा. व्यायामाचे स्वरूप असतात, जसे स्ट्रेचिंग स्वरूपात जे असतात ते योगा, बरोबर, स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं, जिम ट्रेनिंग, त्याच्यानंतर कार्डिओ असतो, असे 3 प्रकार पडतात व्यायामाचे. तर मग आपण आता जर तुम्ही मला विचारलात तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी सांगितलं माझ्याकडे ऑर्थोपेडिक पेशंट्स खूप येतात. तर मग असं असतं की ऑर्थोच्या केसेसमध्ये जसं बायका जे 40-50 नंतर असतात, तर त्या काय व्यायाम करतात? योगा करतात. आम्ही काय करतो? आम्ही योगा करतो, आम्ही चालतो. चालणं हा व्यायाम नाही आहे. बरोबर, चालणं इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. 10,000 K नो, इट शुड बी 20 K अकॉर्डिंग टू मी. ओके. तर जर तुम्हाला कुठलं जिमला जाण्याची कशाची गरज नाही आहे. पण जसं आता ऑर्थोचे आपण प्रॉब्लेम्स पाहिले, आपले जॉईंट्सला धरणारे कोण आहे? मसल्स आहे. हां, जर तुम्ही मसल्सला जर त्याला ताकदच दिली नाही, ते फ्लॅसिड असले, ते जॉईंट्सला धरणार का? नाही. मग काय होणार? हाडं एकमेकाला आदळणार, झीज होणार, ऑस्टिओपोरोसिस होणार, डिजनरेशन होणार. मग गुडघ्याची गादी घासली, मग मणक्याची गादी घासली. का होतं हे रिझन आहे. म्हणून मग प्रत्येकाला आपल्या शक्तीप्रमाणे मी सांगते की प्रत्येकाने ही वेट ट्रेनिंग लाईट असावी, हेवी नसावी, पण हे बायकांनी पण करायला पाहिजे. आपल्या ह्याच्यामध्ये की बायकांनी जिमला जाऊ नये किंवा जात नाही, पण हे असं नाहीये. पण बॅलन्स साधायला हवा आपण, की आपण थोडं काही 3 दिवस आपण मे बी स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतो आणि आपण काही दिवस कार्डिओ करू शकतो आणि ह्या गोष्टी करू शकतो. पण लाईफस्टाईलमध्ये व्यायाम हा फार अति महत्त्वाचा आहे. मग आपण दिनचर्यामध्ये व्यायामावर होतो. मग व्यायाम झाल्यानंतर आंघोळ करावी. आंघोळ करताना आयुर्वेदाने सांगितले सोप नाही वापरायचा. आयुर्वेदाने सांगितलं उद्वर्तन वापरा. हे उठणं, उद्वर्तन उठणं. तर मग आपण फक्त दिवाळीला वापरतो असं नाही. तर हे रोज करायला पाहिजे. तर का? तर कारण की आपण तेल लावलेले अंगाला, मग जेव्हा उठणं लावतो आपण तर आपला मळ तर निघतो, पण ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे आयुर्वेदाचे की ह्यानी तुमचा अतिरिक्त मेद धातू जो सबक्युटेनियस फॅट असतो तो पण निघतो. आणि वाताची पण शांती होते. तुमचे रोमरंध्र ओपन होतात. तुम्ही डिटॉक्स म्हणतात ना. वाय यू नीड टू गो टू स्पाज? तुम्ही इथं करा ना. मग तुम्हाला काहीतरी एक्सफोलिएशनसाठी का लावायचं? तर हे तुम्ही डेली बेसिसवर तुम्ही उठणं वापरा ना साधं. सोपला रिप्लेस करा. सोप जर तुम्ही इन्ग्रेडियंट्स पाहिलं तर इट इज हेवीली फिल्ड विथ केमिकल्स. येस. वाय टू गो विथ दॅट? मग आता केसांचं आरोग्य, केस गळतात ही खूप कॉमन आहे. केस नाही आहे आम्हाला, केस कमी होतात का? यंग लोक टकले होऊन जातात का होतात?
तर त्याच्या मागे तर खूप कारण आहे, आहार तर आहेच त्याच्यात, पण तुमचा शॅम्पू पण आहे. तर मग तुम्ही गो फॉर ऑर्गॅनिक थिंग्स. आता लोक म्हणतात की रिठ्ठा शिकाकाई वापरून आम्हाला काय फक्त तेल नाही निघत, त्यांची ब्युटी हे नाही होत, ब्युटिफाय नाही होत. मग मी काय सजेस्ट करते, तुम्ही एखादा ओके टोटली अग्रीड विथ यू ऑल. मी काय म्हणणार की थोडासा शॅम्पू ॲड करा, पण त्याच्या चूर्णांमध्ये पण तुम्ही वापरा ना ते. समथिंग इज बेटर दॅन नथिंग ना. 50%नी तुम्ही केमिकल्स अवॉइड केले, नाही आवडत तर तेल नका लावू, रिठ्ठा शिकाकाईने धुवा ना. तर मग हे आपण स्नान पाहिलं. त्याच्यानंतर आयुर्वेदाने सांगितलं की दंड धारण, म्हणजे इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की तुम्ही एक दंड धारण करा आणि छाता धारण करा, म्हणजे अमरेला घ्या आणि तुम्ही बाहेर जा, असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. मग ही आयुर्वेदिक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर मग दिनचर्यामध्ये पुढे येते की तुम्ही आयुर्वेदने काय सांगितलं आहे, तुम्हाला सरप्राईज होईल ऐकून, की तुम्ही 3 वेळा आंघोळ करा आणि 1 वेळा जेवा. आणि आपण काय करतो, आपण उलटं करतो. 3 वेळा आपण जेवतो, 1 वेळा आंघोळ. आता 1 वेळेची 10 दिवस किंवा 3 दिवस सुद्धा झालेली आहे की काही लोकांना आंघोळ आवडत पण नाही, असंही झालेलं आहे. सो हे आयुर्वेद आहे, हे आयुर्वेद असं सांगतं. मग त्यांनी सांगितलं नाही तुम्ही नाश्त्याला बसा, असं नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं तुम्ही जा, तुमच्या ॲक्टिव्हिटीज करा, काय असेल ते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की दुपारच्या वेळेस तुम्ही जेवण करा. तर जेवण करताना पूर्ण म्हणजे त्याच्या आहार हा खूप मोठा टॉपिक आहे. एक हेल्दी आहार घ्या तुम्ही. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेस तुम्ही सूर्यास्त झाल्यावर तुमची ॲक्टिव्हिटी स्टॉप करा आणि तुम्ही देवाचं नामस्मरण, आयुर्वेदामध्ये पण सांगितलं धूप बत्ती देवाचं नामस्मरण करा आणि झोपून जा. म्हणजे जर तुम्ही त्या काळामध्ये, किंवा मला जे आठवतं माझी आजी 7-8 वाजता झोपून जायची, हे मी पाहिलेलं आहे. आम्हाला पण ते लहानपणी संस्कार होते की लवकर झोपायचं. 7 वाजता जेवण व्हायचं आपलं, करेक्ट. हां, ते म्हणतात ना दिव्यात वात आणि तोंडास घास, तर हे बरोबर आहे. देवाला दिवा लावले की जेवा आणि झोपा. तर मग झोपायचं आणि लवकर उठायचं. तर ही पूर्ण ही दिनचर्या ही आयुर्वेदाने अशी सांगितलेली आहे. मला वाटतं जे आता आजकाल सगळीकडेच लोक म्हणतात की 7 नंतर खायचं नाही, लवकर झोपायचं, लवकर उठायचं. तर आता जेव्हा ह्या गोष्टी सोशल साईटवर यायला लागल्यात, तेव्हा लोकांना कळायला लागलं की हे आपण करायला हवं. पण खरं तर आपलं आयुर्वेद, आपलं जे पौराणिक आयुर्वेद आहे ते आपल्याला हेच सांगत आलं, जे आपण इतकी वर्ष टाळलं आणि म्हणून हे प्रॉब्लेम सगळे सुरू झालेत. सो अर्थात आयुर्वेदाचा खूप जास्त फायदा होणार आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये. पण मला सांगा, तरी देखील वेगवेगळ्या टाईपचे डायबिटिक पेशंट्स वाढलेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे डायबिटीजवर मी बरंच काम करते. ॲक्च्युली इतके पेशंट मिळतात की त्यांनी मला रिसर्च करायला भाग पडले की हे असं काय आहे ह्याच्यामध्ये. गोड खायचंच नाही. हां, ॲक्च्युली डायबिटीज काय, इट्स नॉट अ डिझीज, इट इज अ सिम्पटम. सिम्पटम म्हणजे काय की जे डॉक्टर बघता पेशंटमध्ये ते सिम्पटम. डिझीज म्हणजे जे पेशंटला होतं शरीरात ते, तर हे डिझीज नाही आहे, इट इज अ सिम्पटम. ओके. की तुमची ब्लडमध्ये शुगर वाढलेली आहे, हे एक सिम्पटम आहे. वाय इट हॅपन्स, इट इज बिकॉज ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर. लाईफस्टाईल डिसऑर्डर काय आहे तर अगेन की वी आर व्हेरी इनॅक्टिव्ह. आपण बसून राहतो, आपण बॉडीची हालचाल करत नाही, आपण मेड्स लावतो, हे करतो ते करतो. आपण बघतो का आपल्या मेड्समध्ये हे कॉमन आहे डायबिटीज, लोअर क्लास नाही. आपल्या लोकांमध्येच सगळ्यांमध्ये असतं जे इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल जगतात. तर डायबिटीजचं कारणच आहे ॲक्च्युली फिमेल्समध्ये मेनली एक ट्रायड दिसतो, थायरॉइड, PCOD आणि डायबिटीज. इट्स अ ट्रायंगल, इट्स अ ट्रायड, आणि हा सगळ्यांना खाऊसारखा मिळतोय. तर डायबिटीज हा फक्त म्हणजे खूप अर्ली डिटेक्ट व्हायला लागला आहे. म्हणजे लेडीज आहे ना प्रेग्नेंट राहतात, प्रेग्नेंट जेस्टेशनल तेव्हा एक्सप्रेस होतो, दॅट इज जेस्टेशनल डायबिटीज. तेव्हा तो एक्सप्रेस झाला ना तर पूर्वी असं असायचं की ते सायलेंट स्टेजला जायचं आणि मग त्यांच्या 40s 50sमध्ये तो एक्सप्रेस व्हायचा. पण आता मी जे पेशंट बघते जो जेस्टेशनल डायबिटीज किंवा हायपरटेन्शनसुद्धा होतो, तो जात नाही ह्याच्यानंतर, ही प्रेग्नन्सीनंतर. हे तिन्ही गोष्टी लगेच दिसतात, थायरॉइड, डायबिटीज आणि BP, हाय BP. म्हणजे हे जे आहे हे ते प्रेग्नन्सीमध्ये एक्सप्रेस झाल्यानंतर ते जायला पाहिजे ना, पण ते जात नाहीये. तर म्हणून अशा यंग एजमध्ये सुद्धा डायबिटीज आहे. त्याच्यानंतर 40s नंतर तर जशी तुमचे मेटाबॉलिझम स्लो डाऊन होतो लगेच डायबिटीज दिसतं. डायबिटीज हे स्थूल पेशंटलाच दिसून येतं असं नाही, लीन पेशंट्समध्ये पण असतो. तर डायबिटीज 2 प्रकारचा असतो. आयुर्वेद म्हणतं स्थूल आणि जे कृश आहे तर हे दिसून येतं लीन आणि ओबेस दोन्हीमध्ये असतं. दोघांची ट्रीटमेंट वेगळी आहे.
दोघांचं वेगळं आहे. पण डायबिटीज हा लाईफस्टाईलमध्ये मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की स्ट्रेस. इवन स्ट्रेस रिलेटेड, वर्क रिलेटेड स्ट्रेस हा फक्त मेंटल स्ट्रेस नसतो, तुमचा फिजिकल स्ट्रेस, लॅक ऑफ स्लीप हा पण एक प्रकारचा स्ट्रेस आहे. तर हे आपल्याला म्हणजे तुम्ही दिनचर्या सॉर्ट आउट करा, तुमचा आहार, मी म्हणणार ना आहार, निद्रा, व्यायाम हे सॉर्ट आउट करा, तुम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होणारच नाही. खरं आहे. आता तुम्ही हे सगळं म्हटल्यानंतर मला माझं बालपण आठवायला लागलं की ज्यावेळेस आई लवकर उठवायची, मग आपण लवकर धावत पळत शाळेत जायचो, मग PT असायची, मग त्यानंतर शाळा असायची, मग दुपारी यायचो, मग ट्युशन असायची, मग संध्याकाळी बागडायचं, खेळायचं, दिवा लावला, शुभंकरोती म्हटलं की जेवायचं आणि झोपायचं. मला वाटतं हे जे पूर्वी आई वडिलांनीच संस्कार घडवले होते आपल्यावर आणि तशी सवय लावली होती, तीच सवय आता आपल्याला लावण्यासाठी आपण अनेक रुपये खर्च करतो, पैसे खर्च करतो आणि मग म्हणतो आता कुठे माझी तब्येत जरा बरी झाली. सो खूप सिम्पल गोष्टी आहेत ज्या मॅमनी सांगितल्यात, त्यासाठी आपण घरापासून स्वतःपासून सुरू करू शकतो ह्या गोष्टी. मी तर डेफिनेटली हे अप्लाय करणारच आहे. पण आज तुम्ही इतकं नॉलेज दिलं आम्हाला त्याच्या थ्रू की म्हणजे अगदी कमी वयापासून ते वयस्कर बायकांपर्यंतचे सगळेच प्रॉब्लेम मला असं वाटतं, आणि पुरुषांचे देखील यात आपण सगळेच प्रॉब्लेम्स जे आहेत जवळपास सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. सो तुमचा गायडन्स जर का असेल तर मला वाटतं की अनेक महिलांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेता येणार आहे. मला साधारणतः कळलं आहे की मला जर का माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायची असेल तर कोणत्या डॉक्टरांकडे जावं लागणार आहे. पण मॅम मला सांगा की एकतर 26 वर्षांपासूनची तुमची प्रॅक्टिस आहे, तर तुमचं क्लिनिक कुठे आहे, आणि जर का पंचकर्मा करायचं असेल तर तुमच्याकडे तशा सोयी आहेत का? माझं क्लिनिक बावधानमध्ये आहे, बावधान इथे आहे, विशाल कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये. आणि माझ्या क्लिनिकमध्ये पंचकर्माच्या सोयी आहे सगळ्या. वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती, शिरोधारा. फक्त पंचकर्म 5च कर्म नसतात, त्याचे उपकर्म पण असतात. ते ह्या सगळ्यांची सोय आहे माझ्याकडे. आणि माझी आयुर्वेदिक OPD आहे, जे मी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम असते दवाखान्यात. किती ते किती असते? मी 11 ते 1:30 असते आणि संध्याकाळी 6 ते 9 असते, असं दोन. आणि बाय अपॉइंटमेंटच असते. बरं, ओके, हां. ऑल राईट. सो मला वाटतं आज बऱ्यापैकी महिलांना कळालं आहे की प्रकृतीची काळजी कशी घ्यायची, आणि जर का आयुर्वेदिक उपाय हवे असतील, उपचार हवे असतील, तर मला वाटतं शी इज हिअर फॉर अस. सो थँक्यू फॉर टॉकिंग टू अस. खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून, आणि खरंच नॉलेजमध्ये बरीच भर पडली असं म्हणता येईल. या, थँक्यू फॉर प्रोव्हाइडिंग मी द प्लॅटफॉर्म. थँक्यू. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये विथ सम डिफरंट टॉपिक ऑन द टॉक्स.